रस्त्यावर नमाज पठणामुळे कारवाया होतात, इथे पालखीमुळे रस्ता जाम होतोय। सपा आमदार अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य। राज्यात सध्या तरी ठाकरे बंधू आणि पवार काका पुतणा एकत्र येण्याची शक्यता धुसरच। दैनिक पुढारीच्या मुलाखतीत छगन भुजबळांचा दावा, तर शरद पवार कधीच भाजपसोबत जाणार नाही। भुजबळांनी मांडली रोखठोक भूमिका। माळेगाव साखर कारखान्यासाठी दुपारी 12 वाजेपर्यंत 42% मतदान। अजित पवार सुप्रिया सुळेंनी केलं मतदान। पवार विरुद्ध पवार प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार, 24 जूनच्या निकालाकडे लक्ष। पुढील 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई आणि उपनगरांनाही येलो अलर्ट जारी। 23 आणि 24 जूनला अतिमुसळधार पावसाचा अंदाज। रविवारी सुट्टीमुळे पावसाळी पर्यटन स्थळावर तुफान गर्दी। लोणावळ्याच्या भुशी डॅम, सिंधुदुर्गचा आंबोली आणि वावनकोंड धबधबा, तर कोल्हापुरात राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। भंडारदऱ्यातील हरिश्चंद्रगड आणि रतनगडावर पर्यटकांना प्रवेश बंदी। पावसाचा जोर वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाकडून बंदी। राज्यात केवळ 20% क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती। पावसात खंड पडल्याने खरीपाच्या पेरण्यांना विलंब, शेतकरी चिंतातूर। एका दिवसाच्या मुक्कामानंतर ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचं आज पुण्यातून प्रस्थान। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटातून सासवडला जाणार, तर संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरला विसावणार। पहलगाम हल्ल्याप्रकरणी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित 2 जणांना एनआयएने केले अटक। पाकमधून आलेल्या 3 दहशतवाद्यांना आश्रय दिल्याची माहिती। इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेची एंट्री। इराणच्या 3 आण्विक ठिकाणांवर अमेरिकेचा हल्ला। फोर्डो, नतान्स आणि एस्फहानवर बॉम्बचा वर्षाव। डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। मध्य आशियात आता शांती पर्वाची सुरुवात। इराणवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया। इराणनं युद्ध थांबवावं, पुन्हा हल्ले करू नये, अन्यथा सोडणार नाही, ट्रम्प यांचा इशारा। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणही प्रतिहल्ल्यासाठी सज्ज। सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू, इराणचा इशारा। अमेरिकी सैन्य नागरिक निशाण्यावर, तर येमेनमधील हुथी बंडखोरांचाही अमेरिकेला हल्ल्याचा इशारा। इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये आणीबाणी लागू, शाळा महाविद्यालय बंद। तर डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवरील हल्ल्याचा निर्णय इतिहास बदलेल, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंची प्रतिक्रिया।